नमस्कार। आज या ठिकाणी कांदिवलीमध्ये सेक्टर नंबर 2 आणि या सेक्टर 2 मध्ये शिवसेना विभाग क्रमांक 2 शाखा क्रमांक 19 कोकणचा भव्य मालवणी जत्रोत्सव आज आयोजित केलेला आहे। आणि या मालवणी जत्रोत्सवामध्ये बरेचसे असे कार्यक्रम आपल्या कोकणचे आयोजित केलेले आहेत। त्याच्यामध्ये दशावतार आहे, डबलवारी आहे आणि आज या डबलवारी भजनाच्या जंगी सामन्यासाठी आज आम्हा दोन बुवांना आमंत्रित करण्यात आलं। प्रथम ज्याने भजन केलं ते आमचे सन्माननीय बुवा भजन सम्राट सन्माननीय श्री सुदेशजी भोतडकर बुवा, त्यांना पकवाज साथची केली आहे। आमचे परममित्र सुप्रसिद्ध पकवाज होतो गजा देसाई, तबला साथ केली सागर रावराने। त्याचप्रमाणे मी स्वतः सतीश शिरोईदास सावंत, गाव भिरवंडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ जोगेश्वरी, मला पकवाज साथ करता येते माझे परममित्र दशावतारी कलाकार, दशावतार वादक आणि बरेचसे असे टीव्ही कलाकारांमध्ये, टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये जे कलाकार म्हणून काम केलेले दत्ता गोसावी, तबल्यावर साथ करतायत माझे बंधू सागर रावराने आणि माझी सर्व कोरस मंडळी तकवा वादक कुमार सर्वेश सावंत। आज आम्हाला इथे 2020 आमने सामने डबलवारी भजन करण्याची सुसंधी ज्यांनी दिली ते म्हणजे आयोजक सन्माननीय श्री शाखा प्रमुख सन्माननीय श्री संतोषजी गवळी साहेब, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख लालसिंह राजपुरे, सौ विशाखा मोर्ये, त्याचप्रमाणे श्री नवीन कादवडकर विधानसभा प्रमुख, त्याचप्रमाणे श्रीमती मनीषा कांगन विधानसभा, त्याचप्रमाणे संतोष गवळी शाखा प्रमुख आणि सौ शीतल मोरे महिला शाखा प्रमुख। खरोखर सर्वांचे मी लाख लाख आभार मानतो आहे की ज्यांनी आम्हाला इथे आज संधी दिली। सर्वांचे पुन्हा एकदा लाख लाख आभार मानून या भजन रचनांमध्ये बरेचसे असे भजनी व पकवाज वादक, नाट्यग्रमी आणि चक्री वादक म्हणा, कोरस मंडळी म्हणा, बरेचसे सगळ्यांची नावं घेत राहत नाही, बुवांनी बरेच जणांची नावं घेतलेली आहेत। त्याचप्रमाणे माझ्या बाजूला जे बसलेले आहेत ते सन्माननीय बुवा श्री प्रदीपजी सावंत, त्याचप्रमाणे प्रभाकर सावंत, तत्वंतर बुवा आणि युट्यूबचे सर्व सन्माननीय श्री चंद्रकांत रासम, सगळ्या पोलीस आयुक्त चंद्रकांत रासम, सगळ्यांचे लाख लाख टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। खरोखर आज आनंद होतो आहे की इथे 2020 वारी आपल्याला करायला भेटते बुवा। म्हणून प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणरायाला वंदन करून, रंगदेवतेचे स्मरण करून माझी ग्रामदेवता, कुलदेवता, मातृपितृ गुरुदेवता, स्थानदेवता, माझे जोडीवाले बुवा, त्यांच्या माता पित्यांचा, त्यांच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन, माझ्या प्रदीप सावंतचे माझे बुवा बाजूला बसले, त्यांच्याही माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत तो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे धर्मवीर आणि जिगेश साहेब यांना त्यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून 2020 आमच्या
महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. बुवा मगाशी सांगलेली काय का बरं असा परतफेड नक्कीच करणार बुवा 100%. म्हणजे मी 600 किलोमीटर गावसून जो येईल तो उगाच येईल नाही भाकड कथा लावा नक्कीच. कारण एवढ्या गावसून कणकवले सुनील आहे भिरवंड्यासून तो असं भाकड कथा लाव गेले नाही. नंतर सांगते प्रार्थने घात घालते. पेटी कमी करा जरा माऊली. ब्रह्म सनातन विठ्ठल चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल पावन मान सम्मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल
प ग म प नि प म ग म प नि प सा नि प म ग ब्रह्म सनातन विठ्ठल टाळ्यांका जीएसटी लावलेली नाही पण बुवा काय जीएसटी जरी नाही लावलेली तरी टाळ्यो का वाजू गये टाळ्या का वाजू गये दोन तीन सांगायचे फायदे आपण नाही का टाळ्या वाजवतात बघा तीन फायदे मला माहिती आहेत ते तीन फायदे मी तुमका सांगते टाळ्यो कशा वाजवतात पहिली टाळ्याचा फायदो महाराज पहिलो टाळ्याचा फायदो की समजा तुम्ही भजनामध्ये टाळ्या वाजवताय आणि टाळ्या वाजवता आजूबाजूचा समजा एखादी डेंग्यूची वा मलेरियाची एखादी जर काही डास असलो मच्छर असली ती टाळ्या वाजवता ती आधी चिराडता म्हणजे रोग नियंत्रण होता रोगाचा प्रादुर्भाव होत नाही काय त्याचप्रमाणे दुसरा फायदो भजन ऐकताना भजन ऐकते वेळी समजा जर एखाद्याची ब्रह्मानंद टाळी म्हणजे तो झोपत असलो आणि झोपलोच तर तुम्ही एकदा टाळ्या वाजवता काड टाळ्यांचा आवाज येता ना ते टाळ्या वाजवत तो आधी मेन म्हणजे जागा होता हो दुसरा फायदो आणि तिसरा फायदो आयुर्वेदात सांगितलंय बघा आयुर्वेदात की ह्या आपले जे हात हे तळव्यावरती नसा असत बरोबर की नाही सगळ्यांचेच असत तर ते एकदा तुम्ही टाळ्या वाजवता असे वाजवलात ना काय त्याचा घर्षण होता त्या नसांचा आणि त्याची ती जी नसा असते डायरेक्ट ना या हृदयापर्यंत असत लिहून घ्यावं तरी नसा इथपर्यंत असत जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवणार ते घर्षण होतं आणि तो ब्लड सर्क्युलेशन ना हृदयापर्यंत चांगला होता म्हणजे अटॅक यायची भीती होत नाही समजलं की ना काय अटॅक ती भीती गायब होता म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देऊ एकदा जोरदार आणि शिवसेनेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर काय मंडळी शिवसेनेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अरे टाळ्या तर झाल्याच पाहिजे नाही का पुन्हा एकदा जोरदार बुवानी आमच्या सुदेश कुरतडकर बुवानी खरोखर उत्कृष्ट भजन म्हणजे आज जर तुम्ही बुवा भजन केलात ना खरोखर मी मनापासून तुमका सलामच करताय कारण खरोखर प्रश्नच नाही आज आवाज पण तुमचा त्या दिवशीपेक्षा एकदम सुंदरच लागलो बुवा आवाज मी चांगलंच म्हणणारा माणूस आहे खरोखर आणि आज बुवांचा म्हणजे सदरो बिद्रो पण एकदम जबरदस्त घातलेला होता त्यांनी आज नाही एकदम मजेत पण ती शालची तुम्ही शालची आहे ना बुवा ती शालची अशी टाकतास ना ह्या माका जरा वाईट वाटतं ही जी शाल आहे ना ती म्हणजे भजन म्हटल्यानंतर व्यवस्थित राहावं काय ती तुमची ना तमाशात बघा ढोलकी वाजवता त्याची शाल अशी असते अंडरस्टँड आता तरी माणसा काढती जरा
खरोखर म्हणजे सरळ झाला. कारण भगव कशा घालतो, भगव्याची गरजच आहे सध्या. भगवा म्हणजे काय, भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि व म्हणजे वा म्हणजे वासना रहित, म्हणजे वाईट वासना रहित नाही का. वाईट वासना असता का म्हणे त्यांना भगव घालतो असता. आम्ही बघायचं अशी आणि ह्याचा बघ ह्याचा आता काय लिहताच ना, आकडे बघा ह्याचा लिहता असं वर बसून लिहायचा, वर बघून. ह्याच्या खाली नाही, खाली म्हणजे काय माहिती आहे माऊली, खाली काय लिहतात माहिती आहे, ते जे कॉपी बहादूर असतात ना, कॉपी करतात ते खाली असे लिहतले. सरळ सरळ वर बसा म्हणजे वर बघून लिहायचा नाही का. बाकी बरं चांगले निभवानी म्हणजे काय प्रश्नच नाही. भरपूर काय काय त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण इथल्या कांदिवलीमध्ये तारकोपमध्ये आल्यानंतर मला एकच सांगायसारखं वाटतंय, अरे भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं, भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं. आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं, आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे आणि तारकोपमधील भजन रसिकांसारखं भजन रसिक माझ्या आयुष्यात नेहमी लाभू दे, नेहमी लाभू दे आणि नेहमी लाभू दे. आणि म्हणून म्हणतोय, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य. आणि तारकोपमध्ये आणि साहेबांच्या जत्रेमध्ये भजन करणं मिळणं हेच माझं पुण्य, हेच माझं पुण्य आणि हेच माझं पुण्य. भजन सुरुवात करते वेळी बक्षिसे आली होती ती वाचून दाखवतो. सन्माननीय श्री आमचे भजनी बुवा भजन सम्राट प्रदीप सावंत बुवा यांच्याकडून 100 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आलाय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबचे सर्व जे आमची भजन साता समुद्रा पलीकडे जे आमचे नेत्यात आम्हाला घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत ते आमचे चंद्रकांत रासम साहेब यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. 100 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आहे. इथे जमलेल्या तमाम भजन रसिकांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. बरोबर खरोखर सांगणार तुमचा, पण जरा भजन चालू करतोय कारण बुवांचा बोलण्यासारख्या भरपूर आहे, पण वेळ कमी आणि सोंगा फारत, रात्र थोडी आणि सोंगा फारत. आनंदी वंदीन अयोध्येचा राजा, आनंदी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्तांची या काजा, भक्तांची या काजा काजा, भक्तांची या काजा शिवशंकर सुत ताल बजावे वक्रतुंड धाधाति तदिगता ताति धाधाति तदिगता ताति कत्ति तति तति दकति दकति दकत्रिगता त्रिगता 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 कत्ति तति तति दकति दकति दकत्रिगता त्रिगता 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 त्रिगता
Hare Rama
तुमच्या बुवांच्या सांगतो तरी तुमचो माझ्याकडे सगळी जन्म कुंडली असा समजला सांगणार एकदम. कारण बुवांच्या बऱ्याच बाऱ्या या मुंबई शहरामध्ये झालेल्या त्यांच्या तारकोमध्ये तरी कमीत कमी 10-12 बारी झालेलेच असत पुरे ना. ह्यांची बुवांच्या लेकी जोडी एकदम जोरदार असतात. पण आज भावकी माझ्या बरोबर आहे, याच्या बरोबर भाव असा बरोबर की नाही बुवा माझं बरोबर खरोखर. पण बुवानी मगाशी काय काय मुद्दे सांगितले काय काय बोलले मला फक्त एकाच गोष्टीचा वाईट वाटला बुवा तुमच्या. कारण एवढे कार्यक्रम आज आपण नाही म्हटलास तरी 15-16 वर्ष बुवांच्या माझे 100च्या वर कमीत कमी तरी 12 माझ्या नक्कीच झाले. पण आज काय माझ्या भावाक झाला मोठ्या भावाक कळत नाही. म्हणाले बुवा भजन करणार नाही म्हणता भाकड कथा लावणार. काय भाकड कथा म्हणजे बुवा भजन करून गेले आणि मी आपल्या घोटीवर गाडा गेलो असंच डबल बारी म्हटल्यानंतर चलत राहू त्याला. म्हणजे भाकड कथा म्हणजे काय नक्की बुवा मी काय करतो ह्या माका आधी कळत नाही. बक्षीस लिहून ठेवा आता सरळ. हा बाकी एकदम रूप तुमचा लय भारी आवाज तेच तुमच्या याच्या खरोखर गुरुबंधू आणि तुमच्या गुरु समान महाराज सगळ्यांच्या मी चरणाची नतमस्तक होत आहे. बरेच जणांची नावं माहित नाहीत पण खरोखर भावना फक्त माझे फक्त हे करा समजला. भाकड कथा म्हणजे बुवा करतात ते चांगला आणि मी करतो म्हणजे डबल बारी म्हटल्यानंतर मराठी माणूस हेच मार खाता दुसऱ्याचा चांगला त्याका बघवतच नाही. बरं मी काय म्हणतो मी भाकड कथा लावलंय ना त्याच्यानंतर म्हणा ना एक वेळ आय एम ऍक्सेप्टेड दॅट. माझा इंग्लिश नादाकच लागायचं नाही. चाटे क्लास मोठा माणूस आहे समजला. काय भाकड कथा अजून सुरुवातच केली नाही असं मावली सुरुवातच केली नाही तर म्हणतात भाकड कथा नाही काय. पण भावाचा शब्द तसं टाकूक देऊच नाही मी काय. मगाशी त्यांनी भक्त प्रल्हादाचा सांगले भक्त प्रल्हाद संस्कार महत्वाचे होत. गर्भावरती जे संस्कार होते ना तर तो गर्भात संस्कार होणं महत्वाचा. भक्त प्रल्हादा ज्यावेळी तो गर्भात होतो आपल्या आईच्या त्यावेळी चांगले संस्कार झाले. नारद मुनीने खरोखर त्यावेळी मंत्र दिला त्यांना आणि संस्कार झाल्यामुळे भक्त प्रल्हादासारखं ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ भक्त प्रल्हादासारखं श्रेष्ठ भक्त आपल्याला मिळालो. पण बुवा सांगतात तुम्ही ते थांबलास पण त्याच्या पुढचा सांगता आणि मग माका सांगा भाकड कथा लावता. भक्त प्रल्हाद होतो तरी कोण भक्त प्रल्हाद कोण होतो हा तुम्ही सांगणारा सांगशाल. मी सांगते तुम्ही काय सांगायची गरज नाही. भक्त प्रल्हाद हो मुचकुंद राजा होतो बरोबर ना माऊली. दशावतारचे आमचे ज्येष्ठ कलाकार दत्ता गोसावी ते आहेत. भक्त प्रल्हाद हा मुचकुंद राजा होता आणि तो भगवंताच्या बरोबर ती राक्षसांबरोबर लढायचा त्यांना युद्धामध्ये सहाय्य करायचा. आणि तो युद्ध करून करून एवढा दमला की त्या भगवंताला सांगितलं त्या नारायणाला सांगितलं की मला ना आता आराम करतो लय दमलंय म्हणालो युद्ध करून मला आराम करायचा आहे. आणि मग भगवंत म्हणाला ठीक आहे आराम कर. पण म्हणालो आराम करताना मी झोपी गेल्यानंतर माका कोणी उठवायचा नाही. भगवंत म्हणालो काय काळजी करू नको म्हणालो तू झोपाक जा. पण जो कोण म्हणालो तुका उठवीत आणि तुझी नजर ज्याच्यावर पडा तो काय होय भस्म होऊन जाईल. भक्ताक्षरी भस्म होतो. तेव्हा ठीक आहे म्हणाला तो आपलं भुये झोपात गेलो. सत्ययुग झाला काय सत्ययुग झाला त्रेतायुग झाला आणि ज्यावेळी द्वापार युगामध्ये कृष्ण जन्म गेलो आणि कृष्णाचं जो जरासंध आणि काल यवन यांच्याबरोबर लढाई व्हायचो. कारण कंसाक मारलेले कृष्णा त्या कंसाक मारल्यामुळे तो बदलो घेऊसाठी माऊली जरासंध आणि कोण काल यवन तो त्यांच्यावर हे करतो. पण काल यवन असं होतो त्याका शस्त्रान घ्यायच्या मरण नाही होता शस्त्रान मरण नाही होता. मग काय केले कृष्ण समजलो ह्या का असं मारणार नाही. मग कृष्णाने काय केले त्या ज्यावेळी लढाई होती त्यावेळी तो त्यातून धावत गेलो म्हणजे रन सोडल्यांदा आणि म्हणजे रन सोडून दिल्या रन सोडून तो पळालो म्हणून कृष्णाच्या नाव पडला रणछोड दास. वाचू गया त्याच्यासाठी रणछोड दास नाव पडला. आणि तो धावत धावत काही गेलो जय मुचकुंद राजा झोपलो होतो थळी गेलो आणि आपल्या जी ती शाल होती ना शाल ती शाल त्यानं आपल्या अंगावर घातली त्या मुचकुंद राजाच्या अंगावरती टाकल्या आणि पाठीमागे जाऊन लपून राहिलो कृष्ण. आता काल यवन तो धावत धावत त्याच्या पाठलाग केल्यानंतर धावत धावत दिलो त्या गुहेत दिलो झोपलेलो होतो मुचकुंद. त्याका वाटलं ती शाल बघून ही कृष्णाची शाल आ म्हणून त्याला काय केलं म्हणालो हय झोपलंस काय तू पळाली हो हय झोपलंस म्हणालो. शाल वाढल्या आणि लात मारल्याबरोबर मुचकुंद उठलो. मुचकुंद उठल्याबरोबर समोर कोण होतो काल यवन उठल्याबरोबर त्याला नजरेने बघल्या आणि त्या भस्म करून टाकल्या काल यवना.
नाही का. आणि त्यावेळी त्या भक्त प्रल्हादाने सांगितलं त्या भगवंताला की एवढे दिवस मला तू आराम करायला दिलास, खरोखर म्हणालो काहीतरी मला वर दे. भगवंत म्हणाला मी तुझ्यावर, भगवंत काय म्हणाला, तू मला वर दे, तुझं काय म्हणणं आहे ते मला सांग. त्यावेळी त्या मुचकुंद राजाने सांगितलं की ज्यावेळी तुझा विठ्ठलाचा अवतार होईल त्यावेळी तुझ्या नावाच्या समोर, तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव झालं पाहिजे. आणि तोच मुचकुंद राजा, त्याच्यानंतर तो जो मुचकुंद राजा होता तो कोण झालो, भक्त प्रल्हाद होतो ना, त्याच्यानंतर तो पुंडलिक झालो. कोण झालो, पुंडलिक झालो. आणि पुंडलिक झालं त्याच्यानंतर तर आपण भजनामध्ये म्हणायला लागले पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. त्यापासून सुरुवात झाली. ह्या बुवा सांगा गोया. आणि रवलो भक्त प्रल्हाद होतो तुमच्या विषयी, भक्त प्रल्हाद होतो नाही काय. तो सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये कोण झालो, रामाच्या साथी अंगद झालो, रामाच्या साथी अंगद. आणि नंतर भेटायला द्वापारयुगामध्ये कृष्णाचा भाऊ कोण झालो, उद्धव झालो. आणि कलियुगामध्ये तोच भक्त प्रल्हाद कोण झालो बुवा, नाही तुम्ही घोटाळा केला म्हणून सांगते, मध्ये तोंड घालायचा नाही. तोच पुंडलिक जो झालो ना, नंतर जे अवतार झाले उद्धव, कृष्णाचं काय झालो, उद्धव झालो. आणि उद्धवाच्या नंतर संत नामदेव झालो. आणि नामदेवाने काय केलंय, 100 कोटी ओवी त्या भगवंताच्या लिलेवर आणि रूपावर करायचे होते. आणि त्या ओवी 96 कोटी केल्या, 4 कोटी बाकी ठेवल्या. आणि भगवंताक झाल्या माझा आता उद्धार कर, बस झाला म्हणालो. भगवंता म्हणालो उरलेले 4 कोटी कोण लिहिणार, तर म्हणालो माझं संत तुकाराम माझा अवतार होणार. कुठचं संत तुकाराम अवतार होणार. आणि उरलेले 4 कोटी ते तेव्हा त्यांना लिहून लिहू इतिहास आहे. तुम्ही तरी सोडलाच, पुरा केलंय. आता मला सांगा ह्याच्यात भाकड कथा काय काय सांगता तुम्ही, पहिलाच आधी म्हणून सांगते नको ते तोंड घालायचा नाही, बरोबर की नाही. ह्या सांगा घेऊ काय बुवा, बाकी काय नाही. नरसिंहाचा पण सांगले, नरसिंहाचा गजरा सांगते लय लांबड होता, पण माणूस एकदम जबरदस्त. शाळेत ना माऊली, राजपूत माऊली साहेब, शाळेत नाही हो कधी कोणाचं ऐकायचंच नाही हो. शाळेत ऐकायचंच नाही. एकदा बाईने अंका विचारला नाही शाळेत, बाईने विचारले नाही. आता काहीतरी नाही का म्हणजे काहीतरी बोला भया म्हणून बोलते ना, तर म्हणतात तुम्ही काय म्हणताला, रामकृष्ण हरी आणि यांच्या भजनापेक्षा घराकडे जाऊन झोपलेला झोप बरी, असो विषय साहेब असतात आमचे. म्हणजे विषय काय, शाळेत बाईने एकदा विचारले, सुदेश स्टँड अप, म्हणाले तुझा जन्म कधी झाला तो सांग. काय तुझा जन्म कधी झाला, यांनी सांगले नाही. बाईनो माझा जन्म गुरुवारी झालो. ठीक आहे म्हणालो. आता का मध्ये बोलायची सवय म्हणून विचारली. बाईनो माझा जन्म विचारला, तुमचा जन्म कधी झालो, तुमचा जन्म कधी झाला. बाईने सांगितले माझा जन्म रविवारी झाला. हो म्हणता रविवारी झाला, नाही म्हणालो तुम्ही बाई असून, तुम्ही विद्या दान करणारे आमच्या बाई असून, गुरु असून तुम्ही खोटा बोलतास. बाई म्हणते काय खोटा बोललोय, रविवारी झालो तर रविवारी झालो. हो म्हणता हो आमचे म्हणतात रविवारी झालो, रविवारी ती कोणाचा जन्म होता. बाई म्हणता का नाही होणार, रविवारी कोणाचा जन्म होता, कारण म्हणता रविवारी सगळीकडे सुट्टी असते. आमच्या ताई वगैरे असतात, पटला त्यांका असो, म्हणजे पटकन बोलणार हो, एकदम टणकावून समजला. ठीक आहे जोडून घेणार. बाकी तसं हुशार माणूस हा, कधी ऐकणार नाही हा. हो असाच झाला. गावाकडे गेलो, गावाकडे, आणि मुंबईसून यांचे 4 मित्र गेले. आणि हे बकरे पाळतात, बकरे शेळी असतात ना, बकरे ते पाळतात. आणि यांना विचारलं, ते पाहुणे गेल्याबरोबर, मित्र गेल्याबरोबर हे मित्रांना सांगतात माझ्याकडे जी बकरी आहे ना शेळी, ती म्हणता बोलता, माझ्याकडे शेळी आहे ती बोलता. ती म्हणतात हो अरे शेळी असून बोलता कधी आधी, काय म्हणता शेळी बोलता लागली पैज म्हणता. मित्राने लावल्याने 500-500ची पैज लावल्याने, पैज लावल्याबरोबर हो म्हणतात चला घराकडे घेऊन गेले. बुवा त्या मित्रांका घराकडे घेऊन गेले शेळीकडे. आणि म्हणाली ही शेळी बोलता, बोलता बघूया म्हणाली. मित्र म्हणतात बघूया. त्यांनी सांगल्याने ते बकरी विचारतात जूनच्या आधी खालचा महिना येता, जूनच्या आधी कुठचा महिना येतो. आणि धरून त्या बकरीच्या पोटा कसं चिमटो काढल्याने, ती नाही केल्या मॅ मॅ म्हणता म्हटल्या मी तो टाळी वाजवतो आमच्या ताई बुवा असे नाडी ओळखा घेऊन बाई मे म्हणता बघल्या म्हटल्या ऐकलं परत ऐकायचा म्हणालो. परत ऐक म्हणाले एप्रिलच्या नंतर घ्यायचो महिना येता, एप्रिलच्या नंतर घ्यायचो महिना येता. बकरी करता मॅ मॅ ऐकलंच म्हणालो, मी ऐकलंच काढ म्हणालो 500. असो म्हणजे ह्या बोटावरची चुकी त्या बोटावर करणारो
माणूस हा समजला. वाईट तुमचा काय बोलणार नाही, लक्षात घ्या. वाईट काय बोलणार. आता काय करता समाग बघूचा. बघा सगळे साहेब वगैरे राहिलेले असत नाही काय, ते आमच्या सगळ्या ताई वगैरे आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या माझ्या मायबाप भजन रसिकासाठी होते. कारण भजन रसिक म्हटल्यानंतर कोण पण भजनात जायत नाही. पुण्य लागतं भजनात जाऊसाठी, भजनासाठी लागतं. कोण पण जायत नाही. ज्यांची बहुत सुकृताची जोडी. सुकृत म्हटल्यानंतर काय, वाडवडिलांच्या वाडवडिलांनी, तुमच्या वाडवडिलांच्या वाडवडिलांनी भजन कीर्तन नामस्मरणामध्ये अहोरात्र ज्यांनी गाजवल्यानी, आपली पूर्ण आयुष्य वेचल्यानी, अशाच आई वडिलांची मुलं भजनाला येतात. तुमच्यापेक्षा तुमचे आई वडील कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. म्हणून तुमच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार माऊली टाळ्या होऊन जाऊन देतो. आई वडिलांसाठी. कारण कोणाचं पण काम नाही हो, कोणाचंच माऊली काम नाही भजन म्हटल्यानंतर. म्हणजे भक्ती रसातून जन माणसांसमोर नतमस्तक होणे म्हणजे या भजना. भाकड कथा नाही हा, लवकर आटपते. कारण कसा बोला भरपूर आता तुमचं पण चला बरोबर. तुमचे पॉइंट बरेचसे थोडेसे 2-3 मार्जिन ठेवले ते नंतर बघताय. सारे गपदा सानी पनी ध ध ध ध मधप गप रे ग सारे ध गप सानी ध पद म प ग म ग रे सा निसा ध नि पद म प ग म ग रे सा. चापा बोले ना चापा चाले ना, चापा बोले ना चापा चाले ना, चापा दंत करी काही केल्या बोले ना, चापा बोले ना चापा चाले ना. जीवा तळमळे तुझ्याच साठी, जीवा तळमळे तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी, कोठे मला भेटसी. अनंत युगाच्या नारायणारे कोठे मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणारे कोठे मला भेटसी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. तुहा माधव बळवा, तुहा विठ्ठल तुहा माधव
देवा